सलीमपूरद्वारे आम्ही या मातृदिनाच्या शुभेच्छा देतो. सर्वांना हॅपी मदर्स डे. आणि आम्हाला अत्यंत आनंद आहे की आज आम्ही या भक्ती त्या रविवारी मदर्स डे आणि आमच्या चर्चचा वर्धापन दिन अशा दोन गोष्टी आम्ही आज चर्चमध्ये सादर करत आहोत. त्यानिमित्ताने सर्व मंडळीला चिवडा आणि पेढा मंडळीद्वारे दिला जाणार आहे. आपण चर्च सुटल्यावर तो घ्या. चिवडा भले तुम्ही खा, पण पेढा आपल्या आईला द्या. आणि मी जसं म्हटलं, आज तिचा दिवस आहे आणि तिचं तोंड गोड करा. ज्यांच्या आई इथे नसतील त्यांनी तसा ठेवा. कधी गेले तर त्या तो घेऊन जा आणि तो तिला द्या. आणि आज त्यांचा दिवस आहे म्हणून प्रत्येक त्या मुलाचं किंवा मुलीचं कर्तव्य आहे की आज तिला वाटू द्या. तिचा दिवस आहे, नाही का, मातृदिवस. आपण हॅपी मदर्स डे आणि आता आपल्याला ओढण्या दिल्या वगैरे या सर्व गोष्टी आहेत, पण आमच्या कृतीतून आम्ही दाखवू. तिला या गोष्टींची गरज नाही, तिला तिच्या लेकरांच्या प्रेमाची गरज आहे आणि त्या आदराची गरज आहे आणि त्या सन्मानाची गरज आहे. एक वेळेस जेवण नाही भेटलं तरी चालेल, पण तिला या प्रेमाची या वयात गरज आहे आणि म्हणून तिला आपण वाटून देऊया की आज तिचा दिवस आहे. या मातृदिनी आम्ही देवाच्या वचनातून काही गोष्टी पाहणार आहोत, ज्या माता होऊन गेल्या, ज्या आमच्यासाठी आदर्श आहे आणि ज्यांच्यापासून आम्हाला आज पण प्रोत्साहन उत्तेजनच मिळत नाही, तर एक आमच्यासाठी एक आदर्श उदाहरण ते आहे. ज्या पवित्र शास्त्रामध्ये ज्या आई झाल्या, ज्या माता झाल्या, अतिशय थोडक्यात आम्ही त्यावर मनन करणार आहोत. आज मातृदिन म्हणजे हा संदेश फक्त मातांसाठीच नव्हे, तर आम्हा सर्वांसाठी आपण त्याचं लागूकरण करणार आहोत. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये ज्या माता झाल्या त्यांच्यावर आपण थोडक्यात आम्ही करणार आहोत. पवित्र शास्त्रात एक माता झाली, एक आई झाली, तिचं नाव सारा. एक अशी आई जी वाट पाहत, तिचा एक सद्गुण वाट पाहणं, पेशन्स, धीराने वाट पाहणं. आम्हाला एक गोष्ट माहिती आहे, काय नवीन मी सांगत नाही, पण तिचा एक गुण आम्ही आज उचलणार आहोत, ज्या गुणामुळे आज सर्व पृथ्वी आशीर्वादित झाली. तो म्हणजे वाट पाहणारी आई सारा. काय वाट पाहिली तिने? आम्ही उत्पत्तीचं पुस्तक याचा 11वा अध्याय जर पाहिलं, उत्पत्ती 11 आणि 30 मध्ये जर आम्ही वाचलं तर आम्हाला समजेल सारा वांझ होती, तिला मूळबाळ नव्हतं. यामुळे सारा आणि अब्राम दोघे अतिशय दुःखी होते. उत्पत्ती 15 जर आम्ही आलो 15व्या अध्यायामध्ये, तर आम्हाला दिसून येईल की जेव्हा परमेश्वराचा संदेश अब्रामाकडे आला, तेव्हा अब्राम असा म्हणतो की अब्राम आणखी म्हणाला 3ऱ्या वचनात 15 आणि 3 मध्ये, आणि पहा, तुम्हाला काही संतान दिले नाही, तर माझ्या घरात जन्मलेला दास माझा वारिस होईल. तो म्हणतो, अब्राम म्हणतोय, प्रभू तुम्हाला काही दिले नाही, तुम्हाला काय देणार आहेस?
देव त्याला बाहेर आकाशातील तारे पाहायला लावतो, त्या ताऱ्यांकडे पाहायला लावतो आणि तो म्हणतो तुझी संतती ह्या ताऱ्याने एवढी मी करीन. देव कोणाला सांगतो? एका वयोवृद्ध व्यक्तीला तो सांगतो. अब्राहम आणि सारा यांना देवाने जे अभिवचन दिलं ते अभिवचन सारेच्या पोटी वारस जन्माला येईल. अभिवचन दिल्यानंतर ते अभिवचन पूर्ण व्हायला 10 ते 15 वर्ष लागली आणि त्या 10 ते 15 वर्ष साराने वाट पाहिली. म्हणून मी सांगतो, एक अशी आई जी वाट पाहत होते. आपल्याला आता इथे बसून ऐकणं सोपं आहे, पण त्यावेळेस एक वयोवृद्ध स्त्री, जवळपास 90 वय असेल तिचं, अशी स्त्री, तिला जर हा निरोप येतो की तू आई होशील, तर काय वाटलं असेल? काय वाटलं असेल? उत्पत्ती 21 आपण इमॅजिन करा. उत्पत्ती 21वा अध्याय आणि त्याची 1 ते 7 ही वचनं जर आम्ही पाहिली तर तिथे आम्हाला समजेल. त्यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला. क्षमा करा, 18वा अध्याय आणि त्याची 9 ते 15. मग ते त्याला म्हटले, तुझी बायको सारा कोठे आहे? तो म्हणाला, ती पहा डेऱ्यात आहे. मग तो म्हणाला, पुढल्या वसंत ऋतूत मी तुझ्याकडे खात्रीने परत येईल, तेव्हा पहा तुझी बायको सारा, हिला मुलगा होईल. त्याप्रमाणे डेऱ्याच्या दारीत सारा हे ऐकत होते. अब्राम व सारा ही वृद्ध वयातीत होती आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला पाळी येण्याचे बंद झाले होते. तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाले, मी जख म्हातारे झाले आहे व माझा धनी वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल का? परमेश्वराप्रमाणे म्हणाला, सारा का हसली? मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर मुलगा होणार का, असे ती का म्हणाली? परमेश्वराला काय अशक्य आहे का? पुढच्या वसंत ऋतूत नेमलेल्या समयी मी तुझ्याकडे परत येईल, तेव्हा सारेला मुलगा होईल. तेव्हा सारा नाकारून म्हणाली, मी हसले नाही, कारण मी घाबरली होती. पण तो म्हणाला, नाही, तू हसलीच. स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. 90 वर्षाच्या जख म्हाताऱ्या स्त्रीला गर्भधारणा, ज्या नैसर्गिक गोष्टी बंद झाल्यानंतर होणं इम्पॉसिबल आहे, शक्य नाही. आणि ती हसली. थोडा वेळ तिने विश्वास ठेवलेला नाही असं मला दिसतं. ती म्हणते शक्य नाही, मला निसर्ग सांगत आहे शक्य नाही, माझं स्वतःचं शरीर मला सांगत आहे हे शक्य नाही. मी माझ्या नवऱ्याकडे बघते तेव्हा मी सांगते हे शक्य नाही. नंतर ती विश्वास ठेवते आणि काय होतं बघा. एक गोष्ट आहे, देवाचं वचन सारा विश्वास ठेवते किंवा नाही ह्याच्यावर अवलंबून नाही. देवाचं वचन, देवाचे शब्द हे त्याने योजिलेल्या गोष्टीप्रमाणेच पूर्णत्वास जातात. मनुष्याच्या विश्वासावर अवलंबून देवाचं कार्य करणं नाही. आणि म्हणून देवाने जर योजलं अब्रामापासूनच आणि सारेपासूनच, तर तसंच होईल. त्यानंतर सारेला
शंकाच होती. आणि ती आपल्या दासीला अब्रामाकडे पाठवते. आणि ती आपल्या दासीला अब्रामाकडे पाठवल्यानंतर त्या दासीला पुत्र होतो. पण देवाचं वचन होतं की सारे द्वारेच तो वारस जन्मास येईल, दासी पुत्राद्वारे नाही. आणि मग सारा वाट बघते, 10 ते 15 वर्ष सारा वाट बघते. आणि मग आपण त्या 21व्या अध्यायात येऊ, 1 ते 7 मध्ये. मग काय होतं 21व्या अध्यायामध्ये? त्यानंतर परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे सारेवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पूर्ण केले. सारा गर्भवती झाली. देवाने सांगितलेल्या समयी अब्रामाला म्हातारपणी 30 पासून मुलगा झाला. अब्रामाला सारेपासून मुलगा झाला. त्याचे नाव त्याने इसहाक ठेवले. अब्रामाने आपला मुलगा इसहाक 8 दिवसाचा झाला तेव्हा देवाच्या आज्ञेप्रमाणे त्याची सुनता केली. इसहाक झाला तेव्हा अब्राम 100 वर्षाचा होता. सारा म्हणाली, देवाने मला हसविले आहे, जो कोणी हे ऐकेल तो माझ्या बरोबर असेल. ती आणखी म्हणाली, सारा मुलास पाजील असे अब्रामास कोण म्हणाला असता, पण आता म्हातारपणी मजपासून त्याला मुलगा झाला आहे. अब्रामाला कोणी सांगितले असते आपल्या वृद्धपकाळी मुलांना सारा दूध पाजेल. 90 वर्षाची स्त्री म्हातारपणी देवाने तिला पुत्र संतान दिले. आपण कल्पना करू शकतो, सारेने एवढे वर्ष देवावर विश्वास ठेवून वाट पाहिली. जवळजवळ 10 वर्ष वाट पाहिली. आम्हाला ही माता, ही आई, ही वाट पाहणारी आई आम्हाला आज काय सांगत आहे? देवाच्या वचनावर, अभिवचनावर, त्याच्या पूर्ततेवर, त्याच्या योजनेवर आम्ही विश्वास ठेवून वाट पाहिली पाहिजे. पुष्कळदा आम्ही नकारात्मक प्रतिक्रिया देतो, कारण परिस्थिती विपरीत आहे. परिस्थिती प्रतिकूल आहे. म्हणून आम्हाला वाटतंय निसर्ग सांगत आहे, आमची सिच्युएशन सांगत आहे, आमची परिस्थिती सांगत आहे, आमचं शरीर सांगत आहे, हे आजार बरेच होऊ शकत नाही, ही परिस्थिती नीटच होऊ शकत नाही. पण देव बोललेला आहे, आम्हाला वाट पाहावी लागेल. सारेने वाट पाहिली. सोपं नव्हतं. 90 वर्षाच्या स्त्रीला माता होण्यासाठी वाट पाहणं शक्य नव्हतं. ती रोज स्वतःला पाहत असेल. इमॅजिन करा, रोज स्वतःला पाहत असेल आणि ती सांगत असेल की शक्य आहे, देव बोलला. काय तिने विश्वास ठेवला शेवटी. हो, पहिले अडखळली, पण तिचा तो विश्वास नंतर आम्ही बघतो तिने वाट पाहिली. मी 90ची असताना झालं नाही तर 100ची असताना काय होईल असे आगाऊ प्रश्न विचारले नसेल तिने. माझा नवरा 100 वर्षाचा होईल तेव्हा तो बाप बनेल, हे कसं शक्य आहे असा विचार केला नसेल तिने. तिने त्यापासून देवाच्या वचनावर तिने सराव करण्याला सुरुवात केली. जे जे देव बोलला ते ती ऐकत असेल. अब्राम तिला सांगत असेल, अब्राम सांगत असेल, आकाशातल्या ताऱ्यां एवढे माझी संतती देव करणार आहे. आम्हाला फक्त वाट पाहायची आहे. आम्ही काय करतो, आम्ही देवाच्या वचन तर स्वीकारतो, पण आम्ही वाट पाहत नाही. देवा मला हे दे, मला ते दे. 2-4 दिवस प्रार्थना करतो आणि म्हणतो नाही हो, काय मला नाही वाटत, काहीतरी चुकत आहे. मला वाटत नाही असं देव बोलला असेल, मला वाटत नाही असं होईल. मग मी माझ्या शक्तीने, माझ्या बुद्धीने मी परिस्थिती नीट करण्याचा प्रयत्न मी करत असतो, नीट होत नाही. कारण देवाच्या योजना वेगळ्या असतात. 10 वर्ष लागली. 10. आम्हाला प्रार्थना करून करून अजून काय मिळत नसेल, हताश होऊ नका. ही आई आम्हाला सांगत आहे, आम्हाला वाट पाहावी लागेल.
आम्हाला पेशन्स ठेवावं लागेल, आम्हाला धीर ठेवावं लागेल, आम्हाला देवाच्या वचनावर आम्हाला अवलंबून राहावं लागेल. सैतान आमच्या कानाकडे येऊन सांगतो, नाही असं होऊ शकत नाही, निसर्गात अशा गोष्टी कधी झाल्या नाही. तुझ्या स्वतःच्या शरीराकडे पहा, स्वतःच्या परिस्थितीकडे पहा, स्वतःच्या परिवाराकडे पहा. परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे, हे इम्पॉसिबल आहे, हे होऊ शकत नाही. तेव्हा अब्राहम आणि सारा म्हणते देवाच्या वचनाकडे बघून ते म्हणते नाही, देव बोलला आहे, मग ते 10 वर्ष लागो नाही तर 100 वर्ष लागो, देव करेल. आमच्या जीवनात देव कार्य करू का शकत नाही? कारण आम्ही वाट पाहत नाही. आम्ही एवढे उतावळे आहोत, मला लगेच पाहिजे, आता सांगितलं, आता लगेच पाहिजे. आणि म्हणून देवाच्या योजना आमच्या जीवनात पूर्ण झालेल्याच नाही. आज सारा ही आई, ही माता आम्हाला सांगत आहे, आम्हाला वाट पाहावं लागेल. जेव्हा तिला पुत्र संतान झाले, किती आनंद झाला. हे 10 वर्ष तिचे वेस्ट केले नाही, तिचे वाया गेले नाही. हे 10 वर्षाचं परिश्रम, हे वाट पाहणं, एक एक दिवस, त्या 10 वर्ष, आणि ते जेव्हा तिने पुत्र तिने जन्मास घातला, तो दिवस असेल, किती मोठा आनंद आहे तिला. वांज असण्याचं दुःख आणि आता माता होण्याचा आनंद, हा जो काळ आहे, ह्याच्यामध्ये एकच गोष्ट, वाट पाहणं आहे. आम्ही पुष्कळदा सारेप्रमाणे सुरुवातीला वाट पाहायचं सांगतो, पण हागारला पुढे करून देतो, आणि मग प्रॉब्लेम निर्माण. हागारला पुढे करणं म्हणजे आमची बुद्धी वापरतो, आमच्या योजना राबवतो, आमच्या भूतकाळाचे अनुभव आम्ही वापरतो. आमचे अनुभव कामात येणार नाही. देवाच्या योजनाच देव पूर्ण करणार आहे. आणि म्हणून आम्ही या मातेप्रमाणे आम्ही वाट पाहिली पाहिजे. दुसरी माता आम्ही पाहूया, हागार. त्याच कुटुंबातले हागार कोण आहे?